पहिलेपासून नाही, त्याच्या पार्टीत जे काही व्यवस्था आहे किंवा जे इथून हापचड्डीवाल्याची व्यवस्था आहे तिथून त्याची व्यवस्था तशीच आहे. त्यानं त्याच्या पक्षामध्ये जाती जातीचे सेल काढले आहे. ओबीसी सेल, अनुसूचित जाती सेल, बरं त्या ओबीसीत बी तेली सेल, कुणबी सेल हा जो प्रकार आहे हा तिथूनच आला. आणि हे जे आता उपवर्गीकरण आहे, हे उपवर्गीकरण जसं आता आपल्या इथं तुम्ही पाहिलं का महाराष्ट्रामध्ये ओबीसी सोबत कसं भांडण लावायचं मराठ्याचं, धनगर आले आदिवासी सोबत कसं भांडण लावायचं आणि यायले डिवाइड करायचे. हे इंग्रजाची पॉलिसी होती, डिवाइड अँड रूल. म्हणजे यायले तोडा आणि यायले पन्नावा. ठीक आहे. आणि हे पन्नावाची जी नीती आहे हे आपण असे सहज म्हणजे आता तुमच्यात उपवर्गीकरण केलं का बा अनुसूचित जातीमध्ये महार समाज हा खूप पुढे गेला आहे, मातंग चांभार हा मागं राहिला आहे. मग त्याच्यात डिवायडेशन करायचं का ठीक आहे, ढोर आहे, मातंग आहे, चांभार आहे, हा एज्युकेशनल मध्ये फार पुढे गेला नाही, महार पुढे गेला. तर तुम्हाला सांगतो मातंगवाडा नावाचं एक पुस्तक आहे, तुम्ही वाचलं का नाही तर माहीत नाही. त्या मातंगवाड्या नावाच्या पुस्तकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा मातंग समाज हा म्हणजे याने बुद्ध धर्माची दीक्षा घेतली पाहिजे याच्यासाठी जेव्हा दीक्षा घ्यायची होती तर त्याच्या अगोदर महार समाज ठीक आहे मातंग समाजाला खूप कन्व्हिन्स केलं का तुम्ही बुद्ध धर्माची दीक्षा घ्या, हे कर्मकांड सोडा, हे पूजापाठ सोडा आणि तुम्ही आमच्या सोबत या. तर तेव्हा अनेक लोकांनी म्हणजे पुष्कळ लोकांनी त्याच्या मनात आग भरून गेली का तुम्ही हिंदू आहे, तुम्ही त्याच्या मागे जाऊ नका. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यात जिथं मातंग समाजाची सभा घेतली त्याच्यातल्याच काही नेत्यानं त्याच्या समोरच्या हॉलमध्ये सभा घेतली आणि मातंग समाज नाही आला. जर कदाचित मातंग समाज हा दीक्षा घेऊन आला असता तर आज मातंग समाजाची परिस्थिती वेगळी असते आणि खरंच असते. अजूनही खुळखुळेच वाजवत आहे. म्हणजे ठीक आहे, एकच माणूस होऊन गेला जो दिवस रात्र सांगून गेला अण्णाभाऊसाठी. म्हणजे आणि आमच्यात बी तसंच. आता ओबीसीत काय, ओबीसीत बी म्हणते कुणबी तेली माई थोडेसे समोर गेले आहे, कुंभार सुतार लोहार मागं आहे, याच्यात उपवर्गीकरण करायचं. उपवर्गीकरण कायच्यासाठी करायचं, त्याला सोयीस्कर जाईल. उद्या जर हे ओबीसीतलं उपवर्गीकरण केलं, कुणबी तेली माई यायला थोडंसं आरक्षण द्यायचं, यायला जास्त द्यायचं, काही दिवसांनी यायचं काढून घ्यायचं. काढून घेतलं तर आंदोलन करायला कोण राहील, कुणबी तेली माई, हे बाकीचे येणार नाही, जाऊ दे म्हणून लेखायचं गेलं तर. सरळ लॉजिक आहे त्याच्यात. जर उद्या तुम्हाला डिवाइड केलं, डिवाइड करून तुम्हाला पहिले ठीक आहे आरक्षणात डिवाइड करून डिवाइड केल्याच्या नंतर तुमचं झोकानच काढून देईल आणि काढून घेतलं का त्याला सोपी गेलं ना. ठीक आहे, तुमची संख्या जेवढी आता एकत्रपणे आहे तेवढी संख्या येणार नाही ना. हे इतके हुशार आहे साले, म्हणजे ते स्वतःला समजतात तसे. ठीक आहे, तुम्ही स्वतःला कमी स्वतः समजू, आपला एकच बाप उरून पुरला द्यायला. ठीक आहे, हे स्वतःला तोक्षण समजून राहिले होते पण हे अनपढ गवार आहे, याच्या डिग्र्या डुप्लिकेट आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे इथं जे काही सत्तेत बसणारे आहेत ते स्वतःला एवढे ग्रेट समजतात आणि वारंवार इंदिरा शहानीचा निकाल आपल्याला दाखवतात. म्हणजे कधी कधी ठीक आहे या न्याय व्यवस्थेवर सुद्धा प्रश्न उपस्थित होते. माझ्या डोक्यात खूप विचार येते. मी अनेक पुस्तकं वाचल्यानंतर मला कळते का तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांच्या डोक्यात सुद्धा हा विचार आला असा का या न्याय व्यवस्थेत सुद्धा आरक्षण असायला पाहिजे होतं. ठीक आहे, आणि असायला पाहिजे होतं जेव्हा कॉलेजियन पद्धत येते का नाही. ठीक आहे, आणि तुम्हाला सांगतो जेव्हा सरकारकडून असे काही बदल करता येत नाही, तर हे न्यायालयाने समोर करतात. आणि आता आम्ही आंदोलन केलं शेतकऱ्याचं. ठीक आहे, ते आंदोलन चांगली त्याची हातात आली होती.
इकडं 25 किलोमीटर रांग, तिकडं 25 किलोमीटर रांग. दिलं कोर्टाले मदत घालून सुमोटो ऍक्शन घेतली कोर्टाने. साला म्हणलं सुमोटो ऍक्शन कोर्टाने घेतली. ठीक आहे, तो न्यायाधीश रणजित व्यास, मग त्याची स्टोरी पाहिली मी, तर तो त्याचाच होता. ठीक आहे, आणि सुमोटो ऍक्शन घेतली. सुमोटो ऍक्शन कायच्यावर? आंदोलनावर. अबे दरवर्षी 8,000 शेतकरी मरून राहिले, तेव्हा त्याच्यावर सुमोटो ऍक्शन नाही. हा, रोजचे 3 शेतकरी आत्महत्या करून राहिले, त्याच्यावर सुमोटो ऍक्शन नाही. मग न्याय व्यवस्था सुमोटो ऍक्शन कोण्या गोष्टीवर घेते? लोक मरणार नाही का? म्हणजे मरण्यापेक्षा जास्त तुका आहे रस्ते अडवण्याचं. म्हणजे हे म्हणजे कळूनच नव्हतं राहिलं. मग या न्याय व्यवस्थेत आता हे जे इंदिरा साहनी केस वारंवार सांगते का 49.5% वर कोण्याच राज्य सरकारने आणि केंद्राने सरकारी नोकऱ्यांमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देऊ नये. अरे साल म्हणलं. आणि जसं ज्यानं मागितलं नाही त्याने मोदीनं 10% दिलं. मागणी बी नाही, म्हणजे मागितलं बी नाही, ह्याच बापू साहेबांनी दिलं. बरं, दिल्याच्या नंतर इंदिरा साहनीचा जो क्रायटेरिया आहे 49.5चा तो 59.5 झाला. मग साले आता कोण इंदिरा साहनी नेहमी का? अरे माय काय म्हणणं आहे का तुम्ही वारंवार इंदिरा साहनी सांगताना आम्हाला, मग इंदिरा साहनी SC ST OBCचं आरक्षण आल्यावरच येते का? ज्यानं मागितलं नाही त्याने तुम्ही आरक्षण दिलं. हे आरक्षणाची मर्यादा 59.5 गेली, 49% मर्यादा ओलांडली. मग ओलांडल्याच्या नंतर माय म्हणणं आहे का आता का तुम्ही इंदिरा साहनी नाही लावली? मग आता हे ठीक आहे, जे उपवर्गीकरणाचे न्यायाधीश आहेत 7 लोक, याची आडनावं पहा. DY चंद्रचूड, ठीक आहे, गवळी, ठीक आहे, त्याच्यानंतर नाथ, मिथल, शर्मा, मिश्रा, द्विवेदी, चतुर्वेदी. तुमचं एकच आहे. ओबीसीचं मग ते राजकीय आरक्षण जे आहे आता, हे आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तेव्हा 5 न्यायाधीशाचं खंडपीठ होतं. सालं 5 न्यायाधीशाचं खंडपीठ ओबीसीच्या राजकीय आरक्षणावर, आणि न्यायाधीश एकही ओबीसी नाही का? घंट्या भेटणार आहे. अरे ज्याची सोय होत नाही आहे त्याच्यात, अरे ज्याची जमीन राहिली तो लागत ना. ज्याची जमीन राहिली तोच नाही तर का तुम्ही न्याय भेटणार? मग हे जे कोलेजियन पद्धत आहे, या कोलेजियन पद्धतीमध्ये त्या मोदीनं जे दुरुस्ती केली ती एवढी बदमाशपणाची केली, पण अशी नाही केली का ते कोलेजियन पद्धत जे न्यायाधीशाची निवड करते, तर त्या न्यायाधीशाच्या निवड पद्धतीत कोलेजियन मध्ये चीफ जस्टिस राहील, अध्यक्ष, आणि 4 सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ न्यायाधीश राहील. अरे बा, त्याच्यात एक ओबीसीचा ठेव, एक SCचा ठेव, एक STचा ठेव, एक महिला ठेव. ठीक आहे, नाही तर मग ते आडनावाले थेट जाते का? आपले कुठं आहे? आपला विषयच नाही आहे. आपले पोट्टी इकडे मरमर करते हायकोर्टात, ठीक आहे, तिकडे सुप्रीम कोर्टात वकिली करत, पण त्याचं नावच सरकत नाही. मग त्याची चापलुसी तरी करा, त्याची धून द्या थंड्या पाण्याने, तुमचं नाव लगेच जाईल वर. जाणी साहेब, तुम्ही त्याची चापलुसी केली तर तुमचं नाव जाईल. आणि तुम्हाला सांगतो, ठीक आहे, हे पोलिसाईले समोर करा, हे न्यायपालिकेला समोर करा, ठीक आहे, काही ना काही आपल्या आरक्षणात खोड आणत राहते. ठीक आहे, आणि आरक्षणाचा जो मुद्दा आहे, तो आरक्षणाचा मुद्दा माझं काय म्हणणं आहे, साले ते 3 आहे ना, त्याला 3च द्या. ठीक आहे, जे 52 आहे त्याला 52 द्या, जे 13-15 आहे त्याला 13-15 द्या. ज्याचा जेवढा हिस्सा आहे तेवढा द्या. प्रॉब्लेम काय? आम्ही तुमचं खात नाही, तुम्ही आमचं खाऊ नका. बरोबर नाही का? सरळ लॉजिक आहे. पण 50% वर आरक्षण देऊ नये याचा अर्थ का तुम्ही वरचे, ठीक आहे, वरच्या लोकसंख्येत 20% लोकसंख्या उरते वरची, ठीक आहे, त्या 20%ले या देशात 50% आरक्षण आहे. किती टक्के?
50% अशी व्यवस्थाच आहे. मग मला काय म्हणायचं आहे की हे इंदिरा साहनी ठीक आहे, हे वारंवार मी किती केसेस पाहिले, वारंवार इंदिरा साहनी आम्हालाच लागू आहे का इंदिरा साहनी? ठीक आहे. आता या केसमध्ये चंद्रचूड साहेबांचं मत होतं का ओबीसी साठी आम्ही अति मागास आणि मागास 2 प्रवर्ग केले, तसं नॉन क्रिमिलियर ठीक आहे एसटी मध्ये एससी आणि एसटी मध्ये सुद्धा लागू करावं. ठीक आहे. आता याच्यावर अनेक लोकांचे मतप्रवाह वेगवेगळे. ठीक आहे. काही लोक म्हणतात लागू करायला पाहिजे, काही लोक म्हणते नाही लागू करायला पाहिजे. पण आरक्षणाचा जेव्हा मुद्दा येते तर मला हे समजलं नाही का तुम्ही एवढा तुमचा समाज अग्रेसिव्ह आहे. ठीक आहे. या उपवर्गीकरणावर आंदोलन करून नाही झालं. अरे मी एससी समाजाने मी जेवढा जवळून पाहिला आहे आणि मी जेवढा अभ्यासला आहे, मला कदाचित वाटते का हे अनेक लोकांना उपवर्गीकरण काय हे समजलंच नाही. हे फक्त थोड्याशा शिकल्या सवरल्या लोकांपर्यंत गेलेलं आहे का हे उपवर्गीकरण का आहे ना. ठीक आहे. ज्याच्यानंतर हे मला वाटते उपवर्गीकरणावर या पहिलाच प्रोग्राम असं करता केला होता, झाला होता. मग आता उपवर्गीकरण हे लोकांपर्यंत पोहोचलं नाही, लोकांना अजूनही समजलं नाही. उपवर्गीकरण म्हणजे का, तर आपल्याला डिवाइड करणार आहे हे जेव्हा लोकांना कळलं तर तेव्हा लोकांना जाग आल्याशिवाय नाही ना. आणि मग आता आपल्याला डिवाइड करून इझिली तोडता येते आणि लोकांना सांगता येते ना, तुम्ही तुमचं आरक्षण घेतलं ठीक आहे, तुम्ही अजूनही मागासच आहे, हे पहा पुढे गेले. आता तुम्ही पुढे काऊन गेले तर तुम्ही कर्मकांड सोडले, पूजापाठ सोडले, अभ्यासाच्या मागे लागले. ठीक आहे. विहार उभे केले तर तिथं अभ्यासिका चालू केल्या. आणि अनेक ठिकाणी मी तर भाषणात उदाहरण देतो का बाबा त्याच्याकडून शिका थोडंसं. त्यानं बुद्धाचे विहार बांधले, त्याच्या बाजूला 2 रूमा बांधून अभ्यासिका चालू केल्या. मी ओबीसी समाजात सांगतो तुम्ही बी मंदिरं बांधा, बाजूला अशा 2 रूमा काढा, मस्त एक व्यायामशाळा काढा, एक अभ्यासिका काढा. ठीक आहे. आपले बी पोट्टी राहिली पाहिजे. नुसती मंदिरं बाजून घंटा वाजवल्यानं होणार नाही, आता आपला घंटा वाजव. ठीक आहे. मी खूप सांगत राहतो डोकं आपको. आता त्याच्यातले काही लोक ऐकते, काही लोक म्हणते हा हिंदू विरोधी आहे, काही लोक म्हणते हा देशद्रोही आहे. आता गाडगे महाराज असते त्याने देशद्रोहीच केलं असतं, याने हिंदू विरोधी बी केलं असतं गाडगे महाराजांनी. हो म्हणजे एवढी डोळ्यात लोकांच्या डोळ्यात एवढी पट्टी आहे, खूप खतरनाक आहे. आणि एखादा जर असा खतरनाक अग्रेसिव्हली बोलला तर त्याला कोर्टाच्या केसेस येईल, त्याने पोलीस केसेस त्याच्यावर दाखल करत, त्याने नोटिसा देईन वेगवेगळ्या प्रकारच्या. ठीक आहे. हे नेहमीच होईल. ठीक आहे. त्याच्यात मला असं वाटते का एससी समाजाचा माणूस हा ठीक आहे छाती काढून त्याच्या समोर राहील. पण ओबीसी मात्र खूप चांगलं आहे, खूपच भीती आहे लोकांच्या. म्हणून मी पोट्याला सांगत असतो काही भ्यायचं नाही लेखा. ठीक आहे. आंदोलन करायचं सर, रस्ता वाटलं रस्ता जाम करायचा, रस्त्यावर आडवं झोपायचं सर, मग पोलीस स्टेशन काय नाही म्हणलं. नेते 2 तास पोलीस स्टेशनला ठेवते, चहा पाजते, सोडून देते. ठीक आहे. पण लोकांना असं वाटतं आता डब्यात त्यांना जेलमध्येच टाकते का. लोकांच्या मनात एवढी भीती पैदा करून टाकली आहे. आणि तुम्हाला सांगतो हे असं करत असताना मेंटली टॉर्चर करते, म्हणजे माझ्यासारख्या माणसाने तर करते मग. ठीक आहे. म्हणजे याला कुठं गुंतून ठेवायचं, का गुंतून ठेवायचं. ठीक आहे. आणि असं वारंवार करते. आता मी एका भाषणात उल्लेख बी केला, मी घर बांधलं वर्धेत, बहीण आता आयुष्यभराची कमाई त्या घराला लावली, 1 मजला जास्त बांधला, लिगल परवानगी घेऊन बांधला. ठीक आहे. आणि जसा 1 मजला बाहेर बांधला, इथं आंदोलनात आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी मला नोटीस आला. ठीक आहे. का तुम्ही इलिगल बांधकाम केलं ते 24 तासाच्या आत पाडा. मग मी गेलो शिवकडे गेल्याच्या नंतर त्याला म्हणलं बिंदास पाडा, पण मी हे 100 लोकांची यादी देतो, याच्यात पंकज भोयर पालकमंत्री याची 6 मजली बिल्डिंग आहे म्हणलं कॉलेजची, हे बी पाडा. आम्हाला त्यानंतर म्हणलं पैसे बी नाही भरले, त्याच्यापाशी परवानगी बी नाही आहे, आणि ह्या म्हणला माहितीचा अधिकार होय. गुरुजी त्याने 10 वेळा म्हणजे इथं टीट फॉट कॅट वागा लागते. तुम्ही का चिकणं चोपडं राहिलो. ठीक आहे. दुसऱ्याची हत्यार तुमच्यापाशी असले पाहिजे. ठीक आहे. तरच खाली हे जाग्यावर येते. त्याने म्हणलं ना शिवले हे 100 लोक माया पाललं तर ह्या हात धरी
आणि बोट दाखवीन त्याचे त्याचे पाडायचे, ठीक आहे. तर लक्षात ठेवा म्हणून गुरुजी कोर्टात जा म्हणे, तुम्ही स्टे घेऊन या म्हणे, असं सांगा म्हणलं. ठीक आहे, करतो मी का करायचं, ठीक आहे. पण म्हणलं माया वाटी नाही जायचं, मराठीत मन आहे, जाऊ दे आता सांगितली असती वाट चांगली नाही. ठीक आहे. तर असे हे लोक आहेत. म्हणून कोलेजियन मध्ये बदल व्हायला पाहिजे. इव्हन सुप्रीम कोर्टाचं चीफ जस्टिसचं पद सुद्धा आरक्षित असायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे त्याला असं वाटते का आम्ही शिकलो सवरलाय, आम्हीच त्या पदावर गेलो पाहिजे. आता पुन्हा सरांनी काहीतरी बोलताना म्हटलं का बा राष्ट्रपतीला, म्हणजे राष्ट्रपती आपल्या जातीचा झाला होता मागं, चांभार समाजाचा, मग आता आदिवासी दाखवायला गेला, ठीक आहे. म्हणजे आदिवासी दाखवायला करायचा, आदिवासी समाजाला सांगायचं तुमच्या समाजाचा आम्ही देशाच्या सर्वोच्च पदावर माणूस बसवला, आणि इकडं सांगायचं एक पेड़ माँ के नाम और उधर पूरा जंगल अदानी अंबानी के नाम. पान म्हणजे कसं आहे, जल जंगल जमीन ज्यानं जिवंत ठेवली त्याचे जंगल कापणं चालू आहे. हे आता नाशिकले तुंबमी आहे, 1700 झाडं कापते म्हणते, आमच्या मोठाले वडाचे झाड आहे तिथं, ठीक आहे. मग आता तुम्ही मला सांगा, ठीक आहे, म्हणजे इथं दाखवायला आदिवासी ठेवायचा, आणि तुम्हाला सांगतो भारताच्या राष्ट्रपतीला काहीच अधिकार नाही, सांग, ठीक आहे, काहीच अधिकार नाही, पावरच नाही, ठीक आहे. पंतप्रधान मंत्रिमंडळ म्हणलं तर ते तसं आहे, ठीक आहे. सांग पाटला का करू, उपट पराठी पेरू, असंच आहे ना, का पावर आहे. मग आता राष्ट्रपतीने आर्टिकल कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहे, राज्यघटनेच्या कलम 143 नुसार भारताची राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाले काही कायदेविषयक प्रश्न निर्माण झाले तर प्रश्न विचारून उत्तर मागू शकते. आता मागतलंच त्यानं, आता त्या कालच्या परवाच्या पेपरला आलतं ना, तर हे प्रश्न राष्ट्रपतींना विचारले, बापू साहेबांनी विचारला गाडीवाल्याला. मग मले का म्हणायचं आहे का आमचं आरक्षण धोक्यात आलं आहे, तर राष्ट्रपतीनं 143 नुसार सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसने विचारायला पाहिजे का हे उपवर्गीकरण योग्य आहे का अयोग्य आहे. पण इथं नाही डोकं लावणार ती, आणि डोकं लावलंय राष्ट्रपतीनं, आणि त्यानं कारभार केलाय. जास्त मारला का, ठीक आहे, महाभियोग रागू का तुया, ठीक आहे. कारण आता 2 दिवसाच्या अगोदरच 14 प्रश्न विचारले होते राष्ट्रपतीनं सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसने, त्याची उत्तर आली. तर ते केस कायच्यावर होती का, त्या स्टॅलिन आहे ना तामिळनाडूचा, त्याचे अनेक विधेयक राज्यपालांना रोखून ठेवले होते, ठीक आहे. आणि कॉन्स्टिट्यूशनल पॉवर दिली आहे राज्याला, आणि राज्याला कॉन्स्टिट्यूशनल पॉवर दिली आहे, त्याला स्वतःचे हक्क दिले आहे का लोकांच्या कल्याणाचे कायदे करायचे. आणि तिच्या राज्यात राज्यपाल कोणाचा, याचा बापू साहेबाचा, तो काड्या करे त्याच्यात, विधेयक आलं का थांबून ठेवी, आणि थांबून ठेवल्यामुळे त्याचे कामं नव्हते होऊन राहिले बरोबर, म्हणून तो सुप्रीम कोर्टात गेला, ठीक आहे. आणि सुप्रीम कोर्टानं मग, ठीक आहे, आदेश दिला का याचे विधेयक लवकरात लवकर पारित करा. तर राष्ट्रपतीला प्रश्न विचारायला लावले का हे देणं बरोबर आहे का. मग आता तुम्ही तुमच्या फायद्यासाठी राष्ट्रपतीला प्रश्न विचारायला लावतात, हे बी विचारा ना, हे तर लोकांच्या कल्याणाचे आहे, लोकांच्या हिताचे आहे, ठीक आहे. आणि आपले पोरं त्याच्या बरोबरीत बसून राहिले, हा त्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. हे तुम्ही समजून घ्या का त्याच्या खुर्चीला बाजूला खुर्ची टाकून आपलं पोट्ट IAS होऊन कलेक्टर होऊन तिथं चीफ सेक्रेटरी बनून राहील, हा प्रॉब्लेम आहे त्याचा, ठीक आहे. त्याचे जे पॉलिसी मेकिंग करताना त्याचे प्रॉब्लेम येऊन राहिले का, जर मला SCच्या बाबत, ठीक आहे, विरोधात निर्णय द्यायचा आहे आणि कॅबिनेट सेक्रेटरी SCचं मोठं असलं तर ते थोडंसं जड जाईल ना, ठीक आहे. मग त्याला करायचं का, तर हे पॉलिसी मेकिंगचे डिसिजन घेताना त्याले हे आरक्षण अडचणीत येऊन राहील. कारण आपले पोट्टे आता त्या पदावर गेले, थोडंसं काय गेलं, थोडंसं सरकारनं चुकीचं बोललं तर हे आपल्या माणसाला सांगून देते चळवळीतल्या, ते असं होणार आहे, जमाव बाहेरून फार विरोध कर त्याचा, ठीक आहे. तर हे त्याला जड चाललं, कारण आज आपण त्याच्या बरोबरीत आलो, आपले पोट्टे फॉरेनले शिकायला चालले, त्याला ते पचून नाही राहिले, ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन नुसार सेपरेट फंड SC ST ला देणं गरजेचं आहे. आमचा OBC झोपून आहे, आम्हाला 300 कोटीतच गुंडायचे, ठीक आहे. आता किती लोकांना डोकं आपलं सांगा, ठीक आहे. आपले जागे व्हा, तुम्ही 52% आहे, झोपून आहे, नुसते झेंडे घेऊन फिरू नका, नुसते झेंडे घेऊनच फिरतो, का करावं आता OBCचं. तरी थोडं फार जागृत झाला
ठीक आहे, चालू राहते एक एक काम याच्या मागं करणं. म्हणून तुमचं राजकीय आरक्षण आहे, संसदेत आरक्षित जागा आहे. ठीक आहे, आता पहा, ठीक आहे, राज्यघटना लिहिली तेव्हा राज्यघटनेमध्ये लोकसभेत 2 जागा अँग्लो इंडियन लोकांसाठी राखीव ठेवल्या होत्या. ठीक आहे, ठेवल्या होत्या. आता बीजेपीला का वाटलं का माहिती, 104व्या घटना दुरुस्तीनं डायरेक्ट कॅन्सलच केलं. ठीक आहे, आणि त्याच घटना दुरुस्तीमध्ये SC STचं राजकीय आरक्षण म्हणजे संसदेतलं आणि म्हणजे लोकसभेतलं आणि विधानसभेतलं याले वाढ दिली का आवश्यक. काही दिवसानं हे म्हणा का आता तुम्हाला याची काही गरज नाही. ठीक आहे, आता एक तर केलं त्याच्यातलं एक गुपचाप काढलं. आता ते अँग्लो इंडियन कमी आहे. ठीक आहे, अँग्लो इंडियन म्हणजे जे इंग्रज भारतातच राहिले, भारत स्वतंत्र झाल्या त्याला अँग्लो इंडियन म्हणते, त्याचं काढून टाकलं. ठीक आहे, आता SC STला 10 वर्षाचं, लोकांनाच म्हणून 5 वर्षाचं, असं करत कमी कमी करत आणा स्लो पॉयझन दिल्यासारखं. ठीक आहे, ते डॉक्टर कसा, ठीक आहे, इंजेक्शन द्यायचं असेल तर असा बरोबर. ठीक आहे, काय काय करते घोषा. ठीक आहे, ते तसंच आहे आपलं. का करून ते थोडं थोडं स्लो पॉयझन देऊन तुम्हाला माहीत नाही होईल अशा पद्धतीनं. ठीक आहे, राज्य इव्हन कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा अशा बदल चालू आहे. डायरेक्टली ते इम्पॅक्ट करत नाही, हे तुम्हाला सांगतो. ठीक आहे, मग कोर्टाचा अपमान करता येत नाही, कोर्टाच्या विरोधात बोलता येत नाही. ठीक आहे, मग कोर्टाने समोर करायचं. ठीक आहे, त्याचे लोक आहेच ना तिथे बसून, हाय नाही असं नाही का, अरे हाय नाही असं नाही का, आहे. ठीक आहे, अशा केसेस झाल्या आहेत. आता एक मानव पोलीस आहे ना, तुम्हाला घटना सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. एक माणूस 5 करोड रुपये घेऊन चालला होता गाडी. ते गाडी पोलिसांना पकडल्यावर तो पैसा होता इल्लीगल. तर पोलीस आहे ना त्याच्यात का केलं, अर्धे तुये अर्धे माय सेटलमेंट. आता सेटलमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो 2.5 करोड. आता त्या पोलीस आले लोक त्यांना मोजून देताना त्याला 25 लाख कमी टाकले. ठीक आहे, 2.5 कोटी मध्ये यानं 2.75 यानं ठेवले पोलीस आहे ना, त्याला 2.25 दिले. आणि तो घरी जाऊन पैसे मोजते, साल पोलीस आहे ना नाडव लागले, 25 लाख कमी दिले सेटलमेंट झाल्यावर. त्यांना त्याने पुन्हा पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या विरोधात केस ठोकली. ठीक आहे, केस ठोकल्यावर फसला ना तो. त्याची केस मुंबई हायकोर्टात गेली. ठीक आहे, आणि ते केस मुंबई डिस्ट्रिक्ट कोर्टात दिली. हे केस त्या पोलीस डिपार्टमेंटच्या माणसावर होती. हे केस सेटल करण्यासाठी आणि न्याय पोलीसवाल्याकडून द्यायच्यासाठी 15 लाख रुपयाची रिश्वत मागतली. ठीक आहे, 5 लाख क्लर्क ठेवून 10 लाख न्यायाधीश. ठीक आहे, तर तिथं बी अँटी करप्शन वाल्यानं धाड मारली, न्यायाधीश मी गेला. आता मला सांगा, कोण म्हणते न्याय व्यवस्था करप्ट नाही, कोण म्हणते करप्ट नाही, हे करप्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तो न्यायाधीशाच्या घरी कॅश सापडली, दिल्लीले सापडली का नाही, वर्मा करप्ट नाही म्हणजे धुतले तांदळाचे. म्हणजे हे पैसा देऊन न्याय निवाडा बदलू शकते, अरे बदलू शकते ना. मग यायला भीती नाही ना, महाभियोग वगैरे नावाची पद्धत आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला सांगतो मायापाशी फोटो आहे. ठीक आहे, अनेक न्यायाधीश यायले सार्वजनिक कार्यक्रमात जाता येत नाही, प्रोटोकॉल आहे. ते मला बीजेपीच्या कार्यक्रमात दिसते. यायनं म्हणा पराय मात्र दाखव सोशल मीडियावर झालेली. ठीक आहे, आणि ते RSSच्या कार्यक्रमात आहे. कुठच्या आहे, RSSच्या. आणि कोणत्या कुठं होता, तर विश्व हिंदू परिषदच्या ऑफिस मध्ये कार्यक्रम होता. ठीक आहे, हा अधिवक्ता परिषद. न्यायाधीश जाता येत नाही, न्यायाधीशाने प्रोटोकॉल आहे, ठरवून आहे कुठं जायचं कुठं नाही. मग साला कराय मास्तर बोलला म्हणजे मग किती जीव आहे, टाकलाच फोटो एखादा म्हणलं सर. आणि मी काही चिल्लर लोकांना लेटर नाही लिहित, मी डायरेक्टली रजिस्टर जनरल ऑफ हायकोर्ट, रजिस्टर जनरल ऑफ सुप्रीम कोर्ट. ठीक आहे, मी साधारण लोकांसोबत पंगे नाही घेत. ठीक आहे, डायरेक्ट लिहून टाकायचं. असं वाटलं कधी डाऊटफुल डायरेक्ट कंप्लेंट ठोकायची लेखी. आणि हे पॉवर दिले आहे कॉन्स्टिट्यूशनल. त्याच्यामुळे आर्टिकल 19 नुसार जे पॉवर दिले आहे, एखाद्यानं म्हणलं मी कुठं गेलो का पोलीसवाले येते, सर तुम्ही राजकारणात बोलू नका. काऊन नाही बोलू, नाही पण ह्या नोटीस आहे, तुम्ही असं वक्तव्य करू नका. तू नोटीस दे, बाकीचं मी पाहतो. ठीक आहे,
नोटीसच देशील ना, बाकी का पाहिजे? अरे माझा हक्क आहे तो संविधानात दिलेला, तुम्ही होय का सांगणार हा माझा देश आहे. आता मी त्या आंदोलन होतं का नाही शेतकऱ्याचं, विमानतळावर गेलो बच्चूभाऊ येणार, त्याच वेळेच्या बावनकुळे आला. बावनकुळे आल्यावर मी साहेबांना गोबॅकचे नारे लावले. साहेबांना गोबॅकचे नारे लावले. देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, बावनकुळे मुर्दाबादचे नारे लावले समोर बिलकुल असा. तो तिथं थांबून 5 मिनिट डोळे काढून पाहून लागला. लगेच का नाही ते जैन नावाचे कोणतरी कमिशनर आहे, जैन नागपुरात जवान कोणता आहे, हा, हे माझ्याकडे धावत आले. ठीक आहे, धावत आल्यावर म्हणते तुम्ही सांगितलं नाही म्हणते इथं नारे देऊन राहिले. नारे सांगून देत असते हे जागा आहे का म्हणते. तर त्याने म्हणलं वी द पीपल ऑफ इंडिया, तुम्ही म्हणजे सांगू नका. ठीक आहे, नारे कुठे घ्यायचे तुम्ही म्हणजे सांगू नका. मी या देशाचा मालक आहे, तुम्ही नौकर आहे. जसं म्हणलं की 5 फूट मागं गेली. ठीक आहे, तुम्ही जोपर्यंत तुमचे कॉन्स्टिट्यूशनल पॉवर तुम्ही दाखवत नाही तोपर्यंत हे लोक ऐकत नाही. आणि म्हणून ठीक आहे, जेव्हा बी SC STचं आरक्षण येईल तेव्हा इंदिरा साहनी सारख्या केसेस येईल, राम मंदिरासारखा विषय बाहेर येईल. ठीक आहे, अनेक मुद्दे येईल. आणि या देशात आता प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे, त्याच्यावर थोडंसं लक्ष द्या. हे देश इकन तर तुम्हाला माहीत बी पडणार नाही, समजलं का. हे सर्रास जागा ठीक आहे भांडवलशाहीच्या घरात घालून राहिली. आणि आपल्या पोरायले मग याच्यानंतर राहील का, या देशासाठी शिल्लक का राहील, ह्या विषय निर्माण होऊन राहिला. ठीक आहे, 2014 देशावर 55 लाख करोड रुपयाचं कर्ज होतं, ते आता 270 लाख करोड रुपयाचं कर्ज झालं. ठीक आहे, आणि वरून टॅक्स मधून पैसा कलेक्ट करते तो वेगळा, देशाचं सोनं गहाण ठेवणं ते वेगळं. ठीक आहे, आणि तरी देशाचा GDP हा 8%च्या वर चालला नाही आहे. ठीक आहे, देशावर काय विदारक अवस्था आहे तुम्ही विचार करा. आणि या देशाची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, याच्यासाठी मोठं आंदोलन. पहिले तर या देशाची निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. ठीक आहे, याच्यासाठी झाली पाहिजे. कारण ठीक आहे सर्रास इलेक्शन तुम्ही पाहून राहिले, मला ते पाहिल्यावर इतकं दुःख होते का साला हा देश कुठं चालला. पण हे एक दिवस उद्रेक होईल. ठीक आहे, का होईल उद्रेक होईल याचा. आणि उद्रेक झाल्यावर ठीक आहे पॅन्ट बी घालणं सुधारणार नाही. आणि असं होईल मला असं आशा आहे. इंदिरा गांधीच्या विरोधात जयप्रकाश नारायणने मोठं आंदोलन केलं होतं. असं आंदोलन या देशात पुन्हा होईल. आणि असं आंदोलन दिल्लीत व्हायला पाहिजे. ठीक आहे, त्यांना मोठ्याने लोकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. आमच्यासारखे लहान लोक तयारच आहे, महिन्याभराचा किराणा भरून घेऊन जातो साले. तिकडे तर आज मुक्का मी. ठीक आहे, तर तुम्ही थोडेसे जागे राहा, तसे जागे आहेच तुम्ही. तुमचा समाज प्रचंड जागृत आहे. मला अभिमान वाटते तुमच्या समाजाचा. काय ज्याने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता त्यानं 70 वर्षात जे अचिव्हमेंट केली ते खरंच उल्लेखनीय आहे. फक्त आपले हक्क अबाधित राहिले पाहिजे. आणि सत्तेत बसणारे चोर आहे आणि बदमाश आहे. ठीक आहे, हे बदमाशाच्या टोळीमध्ये आपल्याला शाबूत राहायचं आहे. ठीक आहे, आणि बदमाशाईले बदमाशाईचा रस्ता दाखवायचा आहे. तर याच्यासाठी तुम्ही जागे राहा एवढंच मी म्हणेन. बाकी कलम 341 बद्दल सरांनी भरपूर सारं सांगितलं, साऱ्या लोकांनी सांगितलं, बाकी मी सांगितलंच. ठीक आहे, डेफिनेशन सगळे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनमध्ये आहेच राज्यघटनेत. अनुसूचित जातीचे लोक कोण, अनुसूचित जमातीचे कोण, संसदेच्या परवानगीशिवाय एकही जात ॲड करता येत नाही, एकही जात काढता येत नाही. ठीक आहे, जो व्यक्ती अनुसूचित जातीतला हिंदू, शीख आणि ठीक आहे त्याच्यानंतर बुद्ध धर्म सोडून दुसऱ्या धर्मात धर्मांतर करत असेल तर त्याचं आरक्षण रद्द होते. ठीक आहे, हे सगळे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, त्याच्यामुळे आरक्षण एका जातीसाठी एका धर्मासाठी नाही आहे, हे वेगवेगळ्या कम्युनिटीसाठी आहे. आणि तो प्रवर्ग तयार झाला आहे. एका जातीले एका धर्माले आरक्षण देता येत नाही. आणि आरक्षण हे काही ठीक आहे, हे आरक्षण हे लक्षात घ्या. आरक्षण कशासाठी दिलं या शेवटला मुद्दा सांगतो आणि खतम करतो. आरक्षण हे याच्यासाठी दिलं का तुम्हाला माणूस म्हणून माणसात ठीक आहे वावरण्याची अजिबात जागा मिळते. तुम्हाला माणूस म्हणून समजण्यात येत नव्हतं. ठीक आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंनी का बरं ब्राह्मणोत्तर चळवळ चालू केली, त्याचं मेन कारण हे आहे का महात्मा ज्योतिबा फुले पैसे होते, वडील पैसेवाले, बमाड शेती,
आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नात गेले, आता 13 वर्षाचं वय होतं, बँड चालू होता, त्या बँडच्या समोर समोर करून राहिले होते, तर एका ब्राह्मणाने विचारले कोणाचा फोटो आहे रे? अरे हे मायाचं होय. काय रे बँडच्या समोर? धरली गच्ची आणि फेकलं. चालला म्हणजे मायाचा समोर समोर तिथं ब्राह्मणाच्या लग्नात करून राहिला, धरलं ना बाजूला फेकलं. घरी येऊन बाबाला विचारते का बाबा आपण माई होणं पाप आहे का? आपल्याकडे पैसे आहे, सर्व आहे, पैसा आहे, पण मान सन्मान नाही. ठीक आहे, तो मान सन्मान मिळाला पाहिजे याच्यासाठी आरक्षण दिलं. ठीक आहे, तो मान सन्मान नव्हता त्याच्यासाठी आरक्षण आहे, पैसा कमवण्यासाठी नाही किंवा पैशानं मोठी झाली याच्यासाठी नाही. आणि म्हणून आरक्षण कशासाठी आहे तर आपल्याला तो मान सन्मान मिळाला पाहिजे याच्यासाठी आरक्षण आहे. हे समाजाला समजून सांगणं गरजेचं आहे आणि तो मेसेज जाऊ द्या. आणि हे जेवढे काही वेगवेगळे वर्गीकरण चालू आहे याच्यावर आपल्याला आवाज बुलंद करायला लागेल, तरच आरक्षण आपलं वाचन, नाही तर आपल्यात पुन्हा भांडणं लावण आणि त्याला खूप सोपी जाईल भांडणं लावल्यावर. ठीक आहे, मला इथे आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.